या इथे या सर, या इथे तरी या, इथे तरी या. आपण इथं असणं गरजेचं आहे, इथं बसणं गरजेचं आहे. राणे साहेब, सर्व सामन्याकडे सामना 5-5 मिनिटांचा, एकूण सामना 10 मिनिटांचा आणि चढाईला मान दिला जातो. सलामीची चढाई जाते चाळकेश्वर उजगाव बी संघाकडून. एका बाजूला जुगाई विक्रमली संघ आहे, दुसऱ्या बाजूला चाळकेश्वर उजगाव बी संघ आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांचा, खेळाडूंचा, रसिक प्रेक्षकांचा, मान्यवरांचं या आपल्या मोरिया वाशीतर्फे सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. गुरुप्रसाद धामणे एक नावाजलेला असा ज्यानं कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. एक शांत संयमी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, असा गुरुप्रसाद निदान रेषा पार करतो, आपल्या स्थानात पोहोचतो. एका बाजूला जुगाई विक्रमली संघ आहे, दुसऱ्या बाजूला चाळकेश्वर उजगाव बी संघ आहे. यानंतरचा जो सामना होणार आहे दुसऱ्या फेरीतला तिसरा सामना, तो याच्या पुढचा नवलाई फायटर्स वर्सेस मोरिया सी आपल्यासाठीचा पुकार आहे. मित्रांनो, जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा जुगाई विक्रमली संघाकडून 5-5 मिनिटांचा असा होणारा सामना, एकूण 10 मिनिटांचा. पहिलं सत्र 5 मिनिटाचं, दुसरं सत्र 5 मिनिटाचं, एकूण सामना 10 मिनिटांचा. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी प्रदान केलेला, अतिशय वेगवान अशी चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे, एक बॅक केला जातो, बॅक टॅकल केली जाते, 1 गुण प्राप्त होतो. तो या चाळकेश्वर उजगाव बी संघाच्या बाजूने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. सुरुवातीपासून आता मग पुन्हा वाजलेलं. जेव्हा 2 चढाई निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. चढाई पटला निश्चितपणे. या ठिकाणी मात्र लेफ्ट कॉर्नरमधून एक जबरदस्त डिफेन्स केला जातो, 1 गुण प्राप्त होतो. तो या जुगाई विक्रमली संघाला. आजच्या संघात सुद्धा जुगाई विक्रमली संघाने एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश करता झालेला संघ तो जुगाई विक्रमली संघ आक्रमण निदान रेषा पार करतो. अभिषेक धामणे एक नावाजलेला असा खेळाडू आहे, ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना अभिषेक निदान रेषा पार करतो. अभिषेकला जाणीव आहे की पूर्वार्ध एक बोनस गुण घेतला जातो, अतिरिक्त गुण घेतला जातो. अभिषेकची खासियत आहे, प्रत्येक चढाईमध्ये ज्याचा गुण घेण्याचा माणूस असतो, एक प्रयत्न असतो, असा अभिषेक. दरम्यान पुन्हा एकदा उजगाव संघाकडून आक्रमण छोटासा खेळाडू 2-1 फुलान संघ असताना एक छान पकडालित्य बघायला मिळतं. स्वतःच्या डाव्या कॉर्नरमधून चढाईसाठी सज्ज होते. मात्र जो प्रतिस्पर्धी विक्रमी संघ आहे हा डिफेन्समध्ये सुद्धा नाही घडणार असा संघ, याची नक्कीच जाणीव असणार आहे. निदान रेषा पार करतो आणि आपल्या प्राणात परततो. पुन्हा एकदा अभिषेक चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना अभिषेकला जाणीव असणार आहे की आपण गुरुप्रसाद धामणे बरोबरच खेळ करणार आहोत, त्यामुळे आपण सुद्धा मैदानात थांबायचं. आपण गाफील राहून चालणार नाहीये. आपण जर का गाफील राहिलो आणि आपण बाद झालो तर नक्कीच दबाव वाढणार आहे गुरुप्रसाद याच्यावर. पुन्हा एकदा ज्यानं 8 नंबरची जर्सी प्रदान केली, चाळकेश्वर उजगाव संघाचं सुद्धा कौतुक आहे. या संघापर्यंत बघितलेला नाहीये चाळकेश्वर उजगाव बी संघाला. दरम्यान पुन्हा एकदा त्यामुळे मला या संघाचा निदान रेषा पार करतो आणि आपल्या प्रांगणात पडतो. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतो. छोटासा असा खेळाडू 2-2-2चं चित्ररक्षण असताना त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न केला जातो. तर या खेळाडूकडे थोड्याच वेळात आपल्याला अंतिम सामना बघायला मिळणार आहे. 1 गुण आणि सुरुवातीपासूनच थोडासा आता मात्र भुंगा वाजलेला. जेव्हा 2 चढाई निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं. पुन्हा एकदा चाळकेश्वर उजगाव संघाकडून 2-1 फुलान संघ असताना एक छान पकडालित्य बघायला मिळतं. आता मात्र अँकर यूज केला जातो, एक छान डिफेन्स केला जातो, 1 गुण प्राप्त होतो. स्वतःबरोबर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला सुद्धा कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची प्रत्येकानं कृपया दखल घ्या. जाऊया सामन्याकडे. गुरुप्रसाद आता मात्र अभिषेकला थांबवलं जातं. ही रणनीती आहे की एकाच खेळाडूला वारंवार चढाईसाठी जर का पाठवलं तर त्याची नक्कीच दमछाक होत असते. या रणनीतीचा वापर करणं गरजेचं आहे. गुरुप्रसादला पाठवलं जातं. आता मात्र पुन्हा एकदा गुरुप्रसाद 1 गुण निश्चितपणे प्राप्त करणार आहे आणि थोडासा सुरुवातीलाच बॅकफुटवर जाताना बघायला मिळतो तो चाळकेश्वर उजगाव संघ. यानंतरचा जो सामना होणार आहे तो मोरिया वाशी सी वर्सेस नवलाई फायटर्स. आपल्यासाठी का दुसरा पुकार आहे मित्रांनो, तयार राहायचंय. नवलाई फायटर्स आणि मोरिया वाशी सी दरम्यान एक छान बदलला इथं बघायला मिळतं. अतिशय वेगवान अशी चढाई करण्याचा इथं थांबणं गरजेचं होतं. थोडीशी घाई होताना बघायला मिळते. पुन्हा एकदा पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि या पूर्वार्धाच्या काळात थोडीशी का होईना आघाडी घेतली जाते. या
जुगार विक्रम संघाकडून 3 महत्वाचे आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहेत ते या चाळकेश्वर उजगाव संघाचे. निदान रेषा पार करतो 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू बोनस वापरणार आहे. सेल्फआउट होतो एक डिफेंडर. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततो आणि आवडणेकर जरा इकडे थोडके सामने खेळायचे शिल्लक आहेत मित्रांनो. आता अंतिम सामना आपल्याला बघायला हॅलो जाऊया सामन्याकडे. मित्राला 6-2 असं गुण फलक आहे म्हणजे 4 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो हा चाळकेश्वर उजगाव बी संघ. आता मात्र उजगाव संघानं एक दमदार खेळाचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. सुपर टॅकल करणं गरजेचं आहे. सुपर रेड करणं गरजेचं आहे आणि एकंदरीत जर का बघितलं तर जुगाई विक्रमी संघानं संयम राखणं गरजेचं आहे. टाइमपास सत्र जे या रणनीतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. म्हणजे नक्कीच संघ व्यवस्थापक सुद्धा आपल्या संघाला नक्कीच मार्गदर्शन करणार आहेत. ते दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापक आक्रमण पुन्हा एकदा एक जोरकस खेळ करून दाखवणं गरजेचं आहे ते या चाळकेश्वर उजगाव बी संघाला. अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. या स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे. 2-1-2चा फलक संघ असताना कधी बाद केल्याचा दावा करतोय. बघूया अभिषेकला सौरभला बाद करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततो. पुन्हा एकदा अभिषेक तांबडे चढाईसाठी सज्ज होतो. सुपर ट्रॅकल ऑन असताना अभिषेकला जर का पकड झाली तर निश्चितपणे 2 गुण प्राप्त होणार आहेत. एक बॅक डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅकल करण्याचा प्रयत्न होता मात्र अभिषेक तो यशस्वी होतोय आणि किती गुण 1 गुण प्राप्त होतो. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू एक छान डिफेन्स केला जातोय. पुन्हा एकदा अँकरवर केला जातोय. पुन्हा एकदा 1+2 = 3 पॉइंट्स. 3 गुणांची कमाई आहे. निर्णायक सत्र चालू आहे. सामन्यात पंच म्हणून कामगिरी करतात तेजस जोशी आणि किरण जोशी. एक नावाजलेले असे पंच आहेत. समालोचक म्हणून संतोष कदम सर आणि आमचे राजेश खांडेकर. पुन्हा एकदा इथं थांबणं गरजेचं आहे. 1 गुण प्राप्त होतोय. तर या शेवटचे 3 मिनिटं गुणफलक आहे 11-3. शेवटची 3 मिनिटं 2-2-1-2चा फुलन संघ आहे. अशा वेळेस चढाईसाठी सज्ज होतो छोटासा खेळाडू. आता मात्र पुन्हा एकदा निर्णायक सत्रात एक जोरकस खेळ दाखवला जातोय. तो चाळकेश्वर उजगाव संघाकडून थोडासा संयम ढासळला जातोय. तो विक्रवली संघाकडून विक्रवली संघानं संयम राखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा 2-2-1चं क्षेत्ररक्षण असताना हा चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. बघूया लाईनमन आपली जागा सुरळीतपणे पार पाडा. लाईनमन हा महत्वाचा सामना आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात एका बाजूला चाळकेश्वर उजगाव बी संघ आहे. दुसऱ्या बाजूला जुगाई विक्रवली संघ आहे. अतिशय जबरदस्त असा सामना याच्यानंतर होणारा सामना आहे. तो 9 शेवटची पुन्हा एकदा 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. एक डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे विक्रवली संघाकडून. बघूया यशस्वी होतो का. बोनस वापरताना या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे मात्र अयशस्वी प्रयत्न आहे. तर व्यायाम एकदा अभिषेक मैदानाच्या बाहेर जातोय. एक जबरदस्त सामना आहे. डायरेक्ट आहे. आता मात्र शेवटचा 1 मिनिट आहे. काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस एक जबरदस्त डिफेन्स केला जातो सौरभ याच्याकडून. 1 गुण. आता मात्र सामन्याचा निर्णय निश्चितपणे लागलेला आहे. सामना या ठिकाणी निश्चितपणे
जिवाळी विग्रवणीच्या बाजूने झुकलेलं आहे आणि पराभवाचे जे ढोग आहेत हे या चाळकेश्वर उजगावच्या बाजूने झुकलेलं. मात्र दोन्ही संघांकडून एक छान प्रयत्न आहे, एक कौतुक आहे ते दोन्ही संघांचं. गुरुप्रसादला जाणीव असणार आहे की आपण आता सामन्यावर एक वर्चस्व निर्माण केलेलं आहे, त्यामुळे आता आपण कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. मैदानाचा पार करतो आपण प्रांगणात परततो. पुन्हा एकदा दोन्ही दोन क्षेत्ररक्षण असताना ती मला वाटतं शेवटची चढाई असणार आहे. नक्कीच शेवटची चढाई असताना हा चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. 12-5 असं कोणाचं काय अशा प्रकारे वेळ सांगतोय. गुणाफल काय 12-6 म्हणजे 6 गुणांनी जगाव विग्रही संघ विजेता होतो. दोन्ही संघांचं अभिनंदन. धन्यवाद. प्रेक्षकांनो, आता शेवटचे एक निर्णायक सामने या मैदानावर खेळायचे शिल्लक राहिलेले. भरवासी आणि नवरा फायटर्स